आपण एक व्हिडिओ पाहिला एका प्रवाशानं जो दावा केलेला होता की ते तेच विमान होतं ज्यामध्ये तो बसलेला होता। तिथल्या टीव्ही स्क्रीन्स चालत नव्हत्या, तिथले एसी बंद होते। अशा पद्धतीने जर तांत्रिक बिघाड जर आधीपासून या विमानात होता तर हे विमान का उडवलं गेलं असा मोठा प्रश्न, गंभीर प्रश्न निर्माण होतोय। दरम्यान कोणतीही फ्लाइट जर उडणार असेल तर त्याआधी त्याच्या सर्व तांत्रिक बाबी या चेक केल्या जातात, सर्व निर्धारित केलं जातं, सर्व व्यवस्थित काम करताय की नाही, कारण की मोठ्या संख्येने प्रवासी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणार असतात। त्यात हे तर बोईंग विमान होतं। बोईंग विमान म्हणजे याची साईज खूप मोठी असते, आंतरराष्ट्रीय पातळीवर लंडन पर्यंत हे विमान जाणार होतं, त्यामुळे काळजी अधिक घेतली जाणार यामध्ये काही शंका नव्हती। मात्र चूक नक्की कुठे झाली हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला। अहमदाबादमध्ये जो अपघात झालाय त्यामध्ये 242 प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले। यामध्ये अनेक जे विद्यार्थी ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय, मेडिकल स्टुडंट्स जे आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय, मात्र सोबतच काही रहिवासी एरिया आहे म्हणजे इतरही नागरिक असू शकतात जे या परिसरामध्ये होते त्यांच्या संदर्भात सुद्धा माहिती येणं अपेक्षित आहे। मात्र ज्या ठिकाणी हे विमान क्रॅश झालं त्या ठिकाणी फक्त काळोखच दिसतोय संपूर्ण परिसरात। ती इमारत सुद्धा संपूर्ण काळोखाने माखल्याचं पाहायला मिळत आहे। काळे धुराचे लोळ या ठिकाणी दिसत आहेत, म्हणून आधीपासूनच हा तर्क लावला जात होता की कुणीही कदाचित वाचू शकत नाही। मात्र एक आशा होती, जी आशा देखील आता मावळल्याचं कळत आहे। जवळपास सगळेच्या सगळे प्रवासी मृत्युमुखी पडलेत, कुणीच यात बचावलेलं नाहीये। महाराष्ट्राचे 2 नाव या ठिकाणी होते। क्रू मेंबर्समध्ये खरं तर अपर्णा महाडिक होत्या ज्या सुनील तटकरेंच्या नातेवाईक आहेत। इतकंच नाही तर एक मैथिली पाटील नावाच्याही क्रू मेंबर होत्या। महाराष्ट्रातील 2 क्रू मेंबर ज्यांचाही यात मृत्यू झाल्याचं कळत आहे। आणि एक महत्त्वाचा चेहरा, गुजरातच्याच राजकारणातला नाही तर भाजपचा एक महत्त्वाचा चेहरा, ज्यांनी गुजरातचं माजी मुख्यमंत्री पद राहिले होते, विजय रुपाणी, त्यांचाही मृत्यू झाला।